नमस्कार, स्वागत आहे तुमचा माझ्या या मालिकेत मी, तुम्ही आणि महाराष्ट्र। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। हा व्हिडिओ खूप लांब होणार आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2, 3, 4 असेल त्या भागात पेश करेन। हा पहिला भाग। मंडळी, या भागात या व्हिडिओत आपण एका पक्षाचा चारित्र्य कॅरेक्टर बघू। 2012च्या अगोदरची भाजपा वेगळी होती आणि 2011-12 त्यानंतरची भाजपा खूपच वेगळी आहे। 2010-12च्या दरम्यान भाजपा पॉवर सेंट्रिक यानी सत्ता प्रेमी झाली। सत्तेसाठी कुठलाही खोटा आणि मोठा आरोप ते करायला तयार होते आणि सत्तेसाठी 2010 पासून 2012 पर्यंत त्यांनी मोठमोठे आश्वासन दिले। त्यांनी यानी 2012-14 ची भाजपा त्यांनी त्या काळच्या UPA ज्याचा मोठा पक्ष होता काँग्रेस, त्याला खूप वाईट लोकांसमोर दाखवलं। 2G स्कॅम, 3G स्कॅम, 4G स्कॅम, GST, आधार, नाव घ्या आणि तो स्कॅम। आजचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा ते GSTचा विरोध करायचे, आधार विरोध करायचे आणि जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी GST स्वतः लागू केला, आधार हा सर्व ठिकाणी स्वतः लागू केला। आणि तुम्ही या निर्णयाने बघू शकता की भाजपाचा चारित्र्य कसा बदलला। 2014च्या निवडणूक जिंकायला त्यांनी लोकांना खूप काय खोटं बोललं। 15 लाख तुमच्या खात्यात येणार, 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी आपल्या नवयुवकांना मिळणार, कृषीसाठी खूप काही योजना 2013 पर्यंत 2000 तोपर्यंत कृषीसाठी, किसानची आय दुगणी तिगणी झाली काय। लोकांना नवीन आश्वासन दिले आणि आमचे लोक, भारतीय लोक ते हसले। त्यांना असं वाटलं की काँग्रेस या देशाच्या सर्व घोटाळ्यांची माईबाप आहे आणि या देशात कुठलाही आणि या देशाच्या सर्व बिघाडाला काँग्रेस दोषी आहे। आणि त्यासाठी लोकांनी हे समजून की भाजप हा एक खूप चांगलं पक्ष आहे आणि त्याला वोट दिले, भरभरून वोट दिले। लोकांना वाटलं आमचं जीवन सुधरेल। घरगुती गॅस, घराची गॅस सिलेंडर 300-350 रुपयाचा असावा। पेट्रोल डिझेल गॅस, पेट्रोल डिझेल आणि गाडीचा गॅस, पेट्रोल किमान 62 रुपये त्याच्या दरम्यान असावा 2014। त्यानंतर डॉलर, आपण जे कारोबार करतो डॉलरचा भाव किमान 60च्या दरम्यान असावा, याच्यामध्ये असावा। मोठे घराणे त्यांना वाटलं भाजप हा एक देशभक्त पक्ष आहे। मित्र, मी तुम्हाला भाजपचा चरित्र सांगतोय, कॅरेक्टर, तो कसा कॅरेक्टर आहे। आणि 14ला त्यांनी लोकसभेत मेजॉरिटी पार पाडली, मेजॉरिटीच्या पुढे गेले आणि सत्तेत बसले नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना तेव्हा त्यांना अमेरिका किंवा इंग्लंड जायची परवानगी नव्हती, त्यांना ते व्हिसा देत नव्हते। जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्या काळी भारताच्या सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री सर्वात जास्त ट्रिप कुठे जायचे, चायनाला। सर्वात जास्त चायना ट्रिपला जाणारे मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी। त्यांनी लोकांना जे आश्वासने दिली होती त्यामुळे त्यांना वोट पडले, मतं मिळाली आणि त्यांनी राज्य सुरू केले। त्यांनी काँग्रेसचे बनवले विमानतळ, खूप काही उपक्रम, त्यांचा हित्ता कापला, अनावरण केले। लोकांना वाटू लागलं की नरेंद्र मोदीच्या येताच खूप काही प्रकल्प लागले, पण त्यांनी काय केलं होतं, त्यांनी जुन्या योजनांचे नाव नवीन स्वतःच्या प्रमाणे नवीन नाव दिले। म्हणजे लोकांना माहित नाही पडलं की जुन्या योजना आता नवीन नावाखाली प्रसार होत आहेत आणि सगळ्या प्रसारात नरेंद्र मोदी हे सेंटरला होते, मध्य फोकस त्यांच्यावर होता। पुढे बघा तुम्ही दुसरा भाग। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा।